आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे। महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम न्यूज या चॅनलच्या करेक्ट कार्यक्रम ह्या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण बोलणार आहे ते पुन्हा एकदा सांगली विधानसभा मतदारसंघावर। आपल्याला माहित आहे की सांगली विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या एकूण वाटणीमध्ये हा काँग्रेसकडे आहे आणि परंपरेने सुद्धा हा काँग्रेसकडे मतदारसंघ राहिलेला आहे। परंतु या खेपेस सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एक म्हणजे गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ज्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली ते सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे एक जोरदार इच्छुक आहेत। त्यांनी वेगवेगळे घटकांशी भेटून वेगवेगळ्या संपर्कात राहून आणि गेली 5 वर्ष ते काम करत आहेत। त्याच्याही पूर्वी 5 वर्ष त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांशी संपर्क ठेवला होता, सतत सामाजिक सेवेमध्ये ते कार्यरत होते। त्यामुळे साहजिकच यावेळेला त्यांचा फार मोठा दावा आहे की मला ही उमेदवारी मिळालीच पाहिजे। आणि त्याच वेळेला दुसरे इच्छुक म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील ह्या आणि त्यांचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक आहेत। विशेषतः मदन भाऊ आणि वसंतदादा गटाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत आक्रमक पद्धतीने वहिनींची उमेदवारी मागतायत। त्यामुळे काँग्रेसचे जे नेते आहेत इथले म्हणजे जे राज्याचं स्वनेतृत्व करतात ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशालदादा पाटील ह्या दोघांच्या समोर खरोखरच पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। गमतीची गोष्ट अशी आहे की विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम ह्या दोघांचेही जयश्री वहिनी ह्या जवळच्या नातेवाईक आहेत। पृथ्वीराज बाबा पाटील हे त्यांचे अतिशय विश्वासातले आणि नेहमीच्या संपर्कातले नेते आहेत। त्यामुळे त्या दोघांसमोर असा पेच प्रसंग निर्माण झाला आहे की नेमकं कुणाच्या बाजूने कौल द्यायचा आणि हे दोघं जो निर्णय घेतील तोच प्रदेशचे लोक नेते घेणार यात काही शंका नाही। त्यामुळे आता ह्या दोघांकडूनही सारख्या बैठका चालू आहेत। पहिल्यांदा विश्वजित कदमांनी एक मोठी बैठक घेतली ती त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की एकानं निवडणूक लढवावी आणि दुसऱ्याला विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, मात्र ज्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं जाईल त्यानं जो उभा राहील त्याचा मनपूर्वक प्रचार केला पाहिजे, त्याला निवडून आणलं पाहिजे। पुन्हा विशालदादा पाटीलने त्यांच्या बंगल्यावर पुन्हा बैठक घेतली। पुन्हा एकदा वेगवेगळ्या बैठकांचं सत्र चालू आहे, पण अजून हा पेच प्रसंग मिटलेला नाही। आणि विशेष म्हणजे सांगली आणि मिरज हे दोन जवळचे लगतचे मतदारसंघ इथलाच काँग्रेसचा उमेदवारीचा घोळ अजून मिटायला तयार नाही। त्यामुळं सगळीकडं एक सतत असं टेन्शन आहे, काँग्रेस पक्षाच्या गोटामध्ये टेन्शन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या कित्येक वर्षात म्हणजे 1952 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हापासून आज अखेर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून घोळ हा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय असं आपल्याला दिसतंय। 2004 मध्ये असा एक थोडासा पेच प्रसंग निर्माण झाला होता की उमेदवारी कोणाला, आणि त्यावेळेला माजी मंत्री आदरणीय मदन भाऊ पाटील हे उमेदवारी मागत होते, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी त्यानंतर जी बंड केलं, दार फोडून उमेदवारी त्यांनी मिळवली असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता। आणि त्यावेळी त्यांची जी टॅगलाईन आहे त्यावेळची मैं हूं ना ही प्रचंड गाजलेली होती आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि उमेदवार दिनकर तात्या पाटील यांचा पराभव करून मदन भाऊ पाटील विधानसभेमध्ये पोहोचलेले होते। तसाच प्रसंग पुन्हा आता आलेला आहे। त्यामुळे आता नेमकं मदन भाऊ पाटील यांनी ज्या पद्धतीनं बंडखोरी केली तसेच कुणावरती वेळ येणार का या दोन उमेदवारांपैकी? पृथ्वीराज बाबा पाटील यांना बंडखोरी करावी लागणार का जयश्री वहिनींना बंडखोरी करावी लागणार का? त्यांच्यातला हा जो वाद आहे तो वेगवेगळ्या कारणानं मिटणार? विधान परिषदेची जी निवडणुकीचं थोडंसं त्यांना आश्वासन देत आहेत विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील, त्या आश्वासनावरती हा वाद मिटणार का? प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या उमेदवारी कोण कबूल करणार आणि विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार? कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की विधान परिषदेची उमेदवारी ही नेमकी कुठली मिळणार? सातारा सांगली विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांची गटाची मिळणार का पदवीधर मतदारसंघाची मिळणार का राज्यपाल नियुक्त मिळणार? काहीच आज सांगता येत नाही, कारण सरकार कुणाचं येतंय हे त्यावर सगळं ठरणार आहे। मुळात राज्यपाल नियुक्त सुद्धा जे 12 आमदार असतात त्यातले 7 आता महायुती सरकारनं नेमून सुद्धा टाकलेले आहेत, म्हणजे त्यात फक्त 5 जागा राहिलेत आणि अनेक महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उमेदवारीचा पेच आहे।
प्रत्येक ठिकाणी असं आश्वासन दिलं जाते म्हणा किंवा दिल्याचं सांगितलं जाते की तुम्हाला विधान परिषदेवर देतो. त्यामुळं कोण विधान परिषदेच्या ह्या उमेदवारीवरती हे दोघांपैकी कोण विश्वास ठेवणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून तुम्ही अवश्य सांगा. आणि आमचं हे करेक्ट कार्यक्रम, हा जो कार्यक्रम विशेष वृत्त मालिका आहे, हे आमचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. धन्यवाद.